नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 त्यातील समास दुसरा, ज्याचे की शीर्षक आहे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण, याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास दुसरा, सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. स्वरूप साक्षात्कार करून घेण्याचे दोन मार्ग आहेत. एक मुंगीचा मार्ग आणि दुसरा पक्षाचा मार्ग. विवेकाचा मार्ग हा पक्षाचा मार्ग आहे. तो लवकर फलदायी होतो. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास श्रवणासारखे दुसरे साधन नाही. साधकाने मननात अगदी खोल शिरावे. विश्वामधील तत्वांचा पुन्हा पुन्हा विचार करावा. विश्वामध्ये वस्तूचे प्रकार दोन, एक निश्चळ आणि दुसरा चंचल. चंचलाच्या नादी लागल्याने दुःख भोगावे लागते. निश्चयाच्या नादी लागल्याने पूर्ण विश्रांती लाभते. सारे विश्व चंचल आहे, कल्पनेचे आहे, तसेच ते त्रिविध पण आहे. मूळ मायेपासून त्रिगुणांच्या साम्यावस्थेपर्यंत पहिली अवस्था, पंचमहाभूते दुसरी अवस्था आणि प्रत्यक्ष 4 खाणी व 4 वाणी ही तिसरी अवस्था होय. निश्चल परब्रह्म सर्वात थोर आहे. सततच्या सूक्ष्म विचाराने सगळे चंचल दृश्य बाजूस सारावे आणि उरलेले अपार निश्चल ब्रह्म तदाकार होऊन सेवन करावे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास दुसरा, त्रिविध लक्षण निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. परब्रह्म अपरंपारपणाने जिकडे तिकडे भरलेले आहे. चंचल दृश्य त्यावर झाकण घालते. खोल व सूक्ष्म विचाराने दृश्य बाजूस सारावे आणि निश्चल परब्रह्माची भेट घ्यावी. मूळ माया नसता चंचल, निर्गुण ब्रह्म ते निश्चल. जैसे गगन अंतराळ चहून कडे. ज्याप्रमाणे रिकामे आकाश चोहोकडे असते, त्याचप्रमाणे चंचल मूळ माया उत्पन्न होण्यापूर्वी निर्गुण ब्रह्म निश्चळपणे असते. दृश्य आले आणि गेले, परी ते ब्रह्म संचले. जैसे गगन कोंदाटले चहून कडे. दृश्य विश्व आले आणि गेले तरी निश्चळ परब्रह्म जसेच्या तसेच साचलेले राहते. ज्याप्रमाणे अवकाशमय आकाश सगळीकडे कोंदाटलेले असते, त्याचप्रमाणे परब्रह्म सगळीकडे साठलेले असते. जिकडे पहावे तिकडे अपार, कोणेकडे नाही पार. एक जिनसी स्वतंत्र, दुसरे नाही. ज्या बाजूने परब्रह्म पाहावे त्या बाजूने ते अपार असते. कोणत्याही बाजूला त्याचा अंत लागत नाही. परब्रह्म अगदी एक जिनसी आहे, स्वतंत्र आहे. त्याच्या वाचून दुसरे काही नाही. ब्रह्मांडावर ते बैसावे, अवकाश भकास अवलोकावे. तेथे चंचल व्यापकाच्या नावे शून्याकार. विवेकाने ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे. तेथून ब्रह्मांड झालेच नाही अशी कल्पना करावी. केवळ अवकाशमय रिकामे आकाश पहावे. विश्वाला व्यापून असणारा एवढा चंचलपणा तेथे नाहीसा होईल, शून्यवत होईल. दृश्य विवेके काढिले, मग परब्रह्म कोंदाटले. कोणासीच अनुमानले नाही कदा. नित्यानित्याचा विवेक करून दृश्य नाहीसे करावे. मग जिकडे तिकडे परब्रह्म भरून राहिल्याचा अनुभव येईल. पण ब्रह्माची संपूर्ण कल्पना कधीच कोणालाही करता येत नाही.
अधोर्ध पाहता चौकडे, निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे, मन धावेल कोणेकडे, अंत पहावया. खाली पाहिले, वर पाहिले, चोहींकडे पाहिले, जिकडे तिकडे निर्गुण ब्रह्मच घनदाट भरून आहे असे आढळले. जे मन त्याला आकलन करायला जाते ते एकदेशी असल्याने ब्रह्माचा शेवट पाहण्यासाठी ते धावेल तरी कोठे. दृश्य चळे ब्रह्म चळेना, दृश्य कळे ब्रह्म कळेना, दृश्य आकळे ब्रह्म आकळेना, कल्पनेसी. दृश्य चळते, नाश पावते, विकार पावते, तर ब्रह्म चळत नाही, नाश पावत नाही, विकार पावत नाही. दृश्य मनाला कळते, आकलन होते, तर ब्रह्म मनाला कळत नाही, आकलन होत नाही. दृश्य कल्पनेच्या कक्षेत येते, तर ब्रह्म कल्पनेच्या कक्षेत येत नाही. पिपिलिका मार्ग आणि विहंगम मार्ग असे दोन मार्ग आहेत. श्रवण मननासारखा उत्तम साधन मार्ग नाही. सतत चिंतन करून दृश्य ओलांडावे आणि निश्चय परब्रह्माची गाठ घ्यावी. कल्पना म्हणजे काहीच नाही, ब्रह्म दाटले ठाईंचा ठाई, वाक्यार्थ विवरत जाई, म्हणजे बरे. कल्पना म्हणजे काही नाही. कल्पनेने उभारलेली वस्तू प्रत्यक्ष अस्तित्वात नसते. परब्रह्म सर्व ठिकाणी अगदी दाटपणे भरलेले आहे. ततत्वम असि, अहम ब्रह्म अस्मी या महावाक्यांचा अर्थ सतत मनात ठेवावा. त्या योगाने साधनेला सहाय्य होईल. परब्रह्मा एवढे थोर नाही, श्रवणा परते साधन नाही, कळल्या बिन काहीच नाही समाधान. खरे पाहिले तर परब्रह्मा एवढी श्रेष्ठ वस्तू नाही, श्रवणासारखे दुसरे श्रेष्ठ साधन नाही. वस्तू स्वरूप कळल्याशिवाय माणसाला खरे समाधान मिळत नाही. पिपलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळासी गाठी पडे, साधक मननी पवाडे, म्हणजे बरे. जो पिपिलिका मार्गाने जातो किंवा जो मुंगीच्या पावलाने जातो त्याला साध्य हस्तगत होण्यास वेळ लागतो, कारण तो हळूहळू वाटचाल करतो. जो विहंगम मार्गाने जातो किंवा पक्षाप्रमाणे उडून चटकन फळापर्यंत जातो त्याला साध्य हस्तगत होण्यास वेळ लागत नाही, कारण तो एकदम सूक्ष्मात शिरतो. म्हणून साधकाने मननात आपली वाढ करून घ्यावी हे उत्तम होय. परब्रह्मा सारिखे दुसरे काहीच नाही खरे, निंदा आणि स्तुती उत्तरे परब्रह्मी नाही. परब्रह्मासारखे दुसरे काहीच नाही ही गोष्ट अगदी खरी आहे. स्तुती आणि निंदा यांचे शब्द परब्रह्मापर्यंत पोचूच शकत नाहीत. ऐसे परब्रह्म एक जिनसी, काहीच तुळेना तयासी, मानुभव पुण्यरासी तेथे पवाडती. परब्रह्म अशा प्रकारचे एक जिनसी आहे, त्याच्याबरोबर तुलना करता येण्यासारखे दुसरे काहीच नाही. महापुण्यवान थोर पुरुष परब्रह्माचा अनुभव घेऊन महान होतात. चंचळे होते दुःख प्राप्ती, निश्चळा एवढी नाही विश्रांती, निश्चळ प्रत्यये पाहाती महानुभाव. चंचळाच्या नादाने दुःख प्राप्त होते, निश्चळाच्या नादाने परम विश्रांती प्राप्त होते. अतिशय थोर पुरुष निश्चळाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. मुळापासून शेवटवरी, विचारणा केलीच करी, प्रत्ययाचा निश्चयो अंतरी, तयासीच फावे. जो पुरुष मुळापासून थेट शेवटपर्यंत सारखा विचार करतो त्यालाच अनुभवाचे निश्चयात्मक ज्ञान होते. प्रथम स्फुरण किंवा संकल्प हे मूळ आणि अनेक सजीव प्राणी हा शेवट होय. म्हणून जो साधक मूळ मायेपासून तो थेट प्राणी मात्रांपर्यंत अहोरात्र विवरण करतो त्यालाच प्रत्यक्ष अनुभव येतो आणि त्याचे ज्ञान निश्चयात्मक बनते. आता येथे सृष्टीचे विविध लक्षण श्री समर्थ सांगतात. कल्पनेची सृष्टी झाली, त्रिविध प्रकारे भासली, तीक्ष्ण बुद्धीने आणली पाहिजे मना. मुळात कल्पनेपासूनच ही सृष्टी झाली. 3 प्रकारे ती अनुभवास येते. तीक्ष्ण बुद्धीने आपण आपल्या मनात विचार मात्र केला पाहिजे. मूळ मायेपासून त्रिगुण, अवघे एक देसी लक्षण, 5 भूतांचा ढोबळा गुण दिसत आहे.
मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत हा प्रथम वर्ग हा एकदेशीय आहे, मर्यादित आहे. एकदेशी म्हणजे एका वेळी एकाच ठिकाणी असणारा. स्पष्ट दशा पावलेली स्थूल पंचभूते हा दुसरा वर्ग. पंचभूतांचे व्यापार स्पष्टपणे दिसतात. पृथ्वीपासून चारी खाणी, चत्वार वेगळाली करणी, सकळ सृष्टीची चाली येथुनी पुढे नाही. पृथ्वीपासून उत्पन्न होणारे 4 प्रकारचे जीव प्राणी हा तिसरा वर्ग. 4 प्रकारच्या जीवांचे 4 प्रकारचे व्यवहार असतात. सगळी सृष्टी रचना इथे संपते. याच्या पुढे सृष्टी रचना नाही. नंतर समासाच्या अखेरपर्यंत या 3 वर्गांचे सविस्तर वर्णन श्री समर्थ करीत आहेत. सृष्टीचे विविध लक्षण विशद करू निरूपण, श्रोती सुचित अंतःकरण केले पाहिजे. सृष्टी रचनेमध्ये आढळणारे जे 3 वर्ग सांगितले त्यांचे स्पष्ट विवेचन आता करतो. श्रोत्यांनी आपले अंतःकरण स्थिर करून ते ऐकावे. मूळ माया जाणीवेची, मुळी सूक्ष्म कल्पनेची, जैसी स्थिती परे वाचेची तद्रूपची ते. मूळ माया जाणीवमय आहे. मुळामध्ये ती अत्यंत सूक्ष्म कल्पना आहे. परावाचा जशी केवळ स्फुरणरूप असते तशी ती आहे. किंबहुना मूळ माया नुसती स्फुरण स्वरूप असते. अष्टधा प्रकृतीचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ, सूक्ष्म रूप बीज सकळ मुळीच आहे. ही मूळ मायाच अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे. सगळ्या सृष्टीचे सूक्ष्म रूप बीज मूळ मायेतच असते. जड पदार्थ चेतविते ते, म्हणून चैतन्य बोली जेते, सूक्ष्म रूपे संकेते समजोन घ्यावी. जड पदार्थांना ती चेतना देते म्हणून तिला चैतन्य असे नाव देतात. तिची जी सूक्ष्म रूपे आहेत ती खुणांवरून ओळखावी. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार सकळ काही. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार हे तिन्ही मूळ मायेतच येतात. गुप्त त्रिगुणाचे गुढत्व म्हणून संकेत महत्तत्व, गुप्त रूपे शुद्ध सत्व तेथेंची वसे. मूळ मायेमध्येच त्रिगुण गुप्त रूपाने वास करतात. त्या गूढपणाला संकेताने महत्तत्व असे म्हणतात. शुद्ध सत्व गुण देखील गुप्त रूपाने तेथेच वास करतो. जेथून गुण प्रगटती, तीस गुणक्षोभिणी म्हणती, त्रिगुणाची रूपे समजती, धन्य ते साधू. जेव्हा त्रिगुण व्यक्तदशेला येऊ लागतात तेव्हा मूळ मायेला गुणक्षोभिणी असे म्हणतात. त्रिगुणांची रूपे ज्यांना बरोबर समजतात ते साधू धन्य होत. गुप्त रूपे गुण सौम्य म्हणून बोलिजे गुण साम्य, सूक्ष्म संकेत अगम्य बहुतास कैचा. गुण हे गुप्त रूपाने म्हणजे अव्यक्त दशेमध्ये समान असतात म्हणून गुणक्षोभिणीला गुणसाम्य असे नाव आहे. हा संकेत सूक्ष्म आहे. तो समजण्यास सोपा नाही. त्यामुळे तो पुष्कळांना कळत नाही. मूळ मायेपासून त्रिगुण चंचल एकदेशी लक्षण, प्रत्यये पाहता खूण अंतरी येते. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत असणारी तत्वे चंचल आणि एकदेशी आहेत. ती सर्वव्यापी नाहीत. अनुभव घेतला की त्याची खूण मनाला पटते. पुढे पंचभूतांची बंडे, वाढली विशाळे उदंडे, सप्तद्वीपे नवखंडे वसुंधरा आहे. त्यानंतर 5 महाभूतांचा अवाढव्य आणि अपार विस्तार होतो. 7 बेटांची आणि 9 खंडे असलेली पृथ्वी त्या पंचभूतांपासूनच निर्माण होते. त्रिगुणापासून पृथ्वीवरी दुसऱ्या जिनसाण्याची परी, दोन्ही जिनस या उपरी तिसरा ऐका. अशा रीतीने त्रिगुणापासून पृथ्वीपर्यंत चंचलाचा दुसरा वर्ग झाला. दोघांची माहिती सांगून झाली. आता तिसरा वर्ग ऐका. पृथ्वी नाना जिनसाचे बीज, अंडज जारज श्वेतज उद्विज, चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या. पृथ्वीवर अनेक वस्तूंचे बीज असते. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज असे जीवांचे 4 प्रकार आणि 4 वाणी
पृथ्वी तत्वातूनच निर्माण झाल्या. खाणी वाणी होती जाती, परंतु तैसीच आहे जगती. ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी. खाणी वाणी उत्पन्न होतात व नाश पावतात. अनेक जीव जन्मास येतात आणि मृत्यू पावतात, पण पृथ्वी मात्र जशीच्या तशी राहते. त्याचप्रमाणे सर्व चराचर सृष्टी उत्पन्न होते आणि नाश पावते, परंतु परब्रह्म मात्र जसेच्या तसेच राहते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास दुसरा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपल्या या ठिकाणी दशक 20व्यामधील समास दुसऱ्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.